सॉरी, माफ करा मला. तुम्ही मला आजपर्यंत बरोबरीने सांगत राहिला, पण मी तुमच्यावरती विश्वास नाही दाखवला. डोळ्यावरती झापडं बांधली गेली ती माझ्या, पण आज तुमच्यामुळे ती उघडली. सॉरी. नकळतपणे त्या श्वेताशी खूप चुकीचा वागलोय, अन्याय केला तिच्यावर मी. खूप मोठी चूक केली मी. त्या दिवशी तिला मी चार चौघात वाटेल तसं बोललो. पोलिसात द्यायची तिला भाषा केली. तिच्या घरची परिस्थिती माहिती असून सुद्धा तिला नोकरीवरनं काढून टाकलं मी. खूप मोठी चूक केली मी, कारण माझ्या भावाचे प्रताप माहिती नव्हते ना मला. पण आता कळलं, डोळे उघडलेत माझे. आता तिच्या बाबतीत अन्याय होणार नाही. तर श्वेताला न्याय मिळणार आणि या माझ्या भावाला त्याच्या कर्माची शिक्षा. स्वानंदी मॅडम, तुम्ही प्लीज श्वेताला फोन करा. तिला मानाने आपल्या घरी बोलवा. मला तिच्याशी बोलायचंय. आता यानंतर ती जे म्हणेल ना तेच होईल. तिला जी शिक्षा करायची असेल ना अंशुमनला, तीच शिक्षा होईल त्याला. दादा, ओ दादा, हात नाही लावायचा मला अजिबात, मला अजिबात. अजूनही तुला पश्चाताप होत नाही का रे? तुझ्या वागण्यानं मी आज दुखावलंय खूप. खरं सांगू का, मला अधूनमधून ना तुझं वागणं खटकायचं. काय म्हणाले साजी? मग हे तू मला आधी का नाही सांगितलंस कधी? अरे कुठल्या आधारावर सांगायचं रे? मला वाटलं हा लहान आहे, हळूहळू सुधारेल. एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मला कधी. स्वानंदी, तुझ्यामुळे ना आज आम्हाला खरं कळलं. तुझे आभार मानते बाळा. नाही आजी प्लीज, हे आभार वगैरे मला आनंद नाही होते अहो हे सगळं करताना. फक्त नाही खोटं सहन होत. आणि असं डोळ्या देखत इतके वेळा अंशुमन सगळ्यांची फसवणूक करत होता, हे मला सहन होत नव्हतं आजी. म्हणून मी सगळं असं. पिंट्या म्हणतो ते खरं आहे. म्हणजे फक्त पिंट्यानी नाही, आपण सर्वांनी आपल्या पूर्ण कुटुंबाने तिची माफी मागितली पाहिजे का? हो आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. अंशुमननी तर तिच्या पायावर लोटांगण घालून माफी मागायला पाहिजे तिची. आपण एक काम करूया, आपण तिला इथे न बोलवता आपणच जाऊया तिच्याकडे. नाही नाही नको, चांगली आहे ती मुलगी. मी बोलते तिच्याशी, ती येईल.